या ठिकाणी आझाद मैदानावरती मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहे आणि त्यांचा आत्मा त्या ठिकाणी तळमळत आहे। त्यासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांनी या ठिकाणी अर्धनग्न होण्याचा या ठिकाणी निर्धार केला आहे। मला सरकारचे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी नाही पाहिजे, अन्न नाही पाहिजे। जोपर्यंत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व मराठी बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे। जरांगे साहेब आम्हाला जे नेतृत्व भेटलं निस्वार्थी, त्यांच्यासाठी आम्ही जीवाला जीव देणार आहेत आणि जोपर्यंत मराठा आरक्षण ओबीसीतून भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत। नमस्कार, मी संतोष, आपण पाहत आहात लेट्सअप। आता मुंबईच्या आझाद मैदानाजवळ आहो। मुख्य सीएसटीचा आणि जे मुंबई महानगरपालिकेचा जो मुख्य चौक आहे त्या चौकामध्ये काही मराठा आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतो की हा चौक पूर्ण जाम झालेला आहे। इकडून सर्व मराठा बांधवांनी हा चौक जाम केलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये पूर्ण ट्रॅफिक वगैरे जाम झालेले असतानाच या ठिकाणी काही बांधवांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच आंदोलनाचा एक धग म्हणून सनी इथं जरांगे पाटलाला सपोर्ट करायचा म्हणून सनी काही मराठा बांधव आंदोलन करत आहे। पूर्ण मुंबईच्या मुख्य चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर हे बांधव अर्धनग्न आंदोलन करत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा काय सांगाल, काय तुम्ही अर्धनग्न आंदोलन करत आहे, काय सांगाल? माझी सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आंतरवाली या ठिकाणी त्यांनी त्याचा मराठा आरक्षणाचा दौरा चालू केला। आज या ठिकाणी जवळजवळ 4 दिवस होता, 4-5 दिवस झालेले आहे। या ठिकाणी आंतरवाली सराटीपासून निघल्यापासून मनोजदादा जरांगे पाटलांची तब्येत खालवत चाललेली आहे। तरी माझी शासनाला एक विनंती आहे, या ठिकाणी आझाद मैदानावरती मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहे आणि त्यांचा आत्मा त्या ठिकाणी तळमळत आहे। त्यासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांनी या ठिकाणी अर्धनग्न होण्याचा या ठिकाणी निर्धार केला आहे। आम्हाला सरकारचे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी नाही पाहिजे, अन्न नाही पाहिजे। जोपर्यंत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व मराठी बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे का आमरण उपोषण सर्व मराठी बांधव या ठिकाणी करणार आहे। आमरण उपोषण अर्धनग्न अवस्थेत करणार आहे का? हो। कुठून आले तुम्ही? आम्ही शिरूर तालुका पुणे जिल्ह्यातून, काही बीड जिल्ह्यातून आले, काही अहमदनगर जिल्ह्यात। त्याचबरोबर एक माझ्यासोबत एक मुलगा आहे, तो जवळपास 15-16 वर्ष वयाचा आहे, तो पण अर्धनग्न आंदोलन करतोय। काय सांगशील? माझं सरकारला एकच सांगणं आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खालवत चाललेली आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खालवत चाललेली आहे। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जर नाही तर दादांना थोडं जरी काय झालं, दादाची तब्येत जर खालवली तर आई रक्त शपथ सांगतो पुरा महाराष्ट्र पिढील्याशिवाय मराठी शांत बसणार नाहीत। माझ्यासोबत अजून काही आंदोलक आहे। बाबा काय सांगाल एकंदरीत? काय मी सांगतो साहेब तुम्हाला, आम्ही 60-62 वर्षाचे आहे। आम्ही या जरांगे दादाला एक निस्वार्थी नेतृत्व भेटल्यामुळे त्यांच्या मागे आहेत। आमचे हे मराठा पुढारी निष्ठा आमच्या जीवावर मोठे झाले। आज आपल्याला या मुंबई महाल हजारो कोटी रुपयाचं, 1 लाख कोटी रुपयाच्या जिथं ठेवी होत्या तिथं 1 रुपया ठेवला नाही सरकारने। निष्ठा समाजाचा हिंदू मुस्लिम करून वापर करून घेतला। जरांगे साहेब आम्हाला जे नेतृत्व भेटलं निस्वार्थी, त्यांच्यासाठी आम्ही जीवाला जीव देणार आहेत आणि जोपर्यंत मराठा आरक्षण ओबीसीतून भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत। कुठून आले तुम्ही? आम्ही परतूर तालुका, जालना जिल्हा। हो। तर आपण एकंदरीत पाहत आहोत की दिवसांदिवस मराठा बांधवांच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहे। कुठेतरी मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहे। मराठा बांधवांचं कुठेतरी आता संयमाचा पारा सुटताना दिसत आहे। लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, मुंबई। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी
लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.